आता तुम्ही पाहिलं तर आपल्या भागात आता राहुल कुल दौंडचे आमदार आहेत आणि आपल्याकडे माऊली आबा आमदार आहेत. परंतु राहुल कुल हे 3 टर्म आमदार असल्यामुळे त्यांचा प्रशासनावर चांगल्या प्रकारे वचक आहे. आत्ता जो एलिव्हेटेड मार्ग तयार केला आहे हडपसरपासून यवतपर्यंत त्यांचा जो प्रकल्प चालला आहे त्याच्यात प्रामुख्याने राहुल कुलनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि 5,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आपल्या इथं मंजूर करून शासनाच्या मागं लागून घेतला. त्याला साक्षीदार आम्ही आहेत. आम्ही वारंवार पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे लोणीतलं जलजीवनचं काम असेल, लोणी कदमक वस्तीवरचं, त्याचप्रमाणे इथल्या स्थानिकांची छोटी मोठी कामं असतात जी प्रशासकीय लेवलला अडलेली असतात. उदाहरणार्थ आपल्या काही सातबाऱ्या असतात, त्याला काही फॉल्ट येतात. ते सर्व प्रशासनाचं काम या ठिकाणी राहुलदादाकडे गेलो एकदम चांगल्या पद्धतीने होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आरोग्यविषयक तुम्ही मगाशी मला विचारलं आरोग्यविषयक जर तुम्ही सांगायला गेलं तर सगळ्यात जास्त निधी अख्ख्या महाराष्ट्रात जर कुणी दिला असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तर तो आमदार राहुलदादा कुलनी दिला. कारण मी स्वतः तिथं आतापर्यंत 50 ते 60 लाखापर्यंत मदत घेऊन आलेलो आहे इथल्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी. आणि असंच काम राष्ट्रवादीतर्फे आता माऊली आबा करतील. ही पण आता माऊली आबाला 1च वर्ष झालं आहे, त्यामुळे अजून 1-2 वर्षात आबा पण एक चांगल्या पद्धतीचं काम करेल. असं राहुलदादा ज्या पद्धतीने 2 तालुक्यात लक्ष घालून काम करतात त्याच पद्धतीने आबासुद्धा आता चांगल्या पद्धतीने, आता आबाचा एरिया मोठा आहे, आबा नवीन आहे, त्याच्यामुळे आबासुद्धा चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सपोर्ट करून काम करण. आणि आता जे वारं आहे सगळीजण सांगतात युवा वर्गात जे वारं आहे राष्ट्रवादीचं, ते राष्ट्रवादीचं वारं बघता चांगल्या पद्धतीचं आता सगळ्यांची इच्छा आहे चांगल्या पद्धतीचा उमेदवार मिळेल.